काल आम्हाला एकदम चटपटीत सुद्धा खायचं होतं आणि जास्त ऑइलीही नको होतं. चला म्हणलं एकदम चटपटीत हेल्दी असा वडा रॅपच बनवतो. सेम आपण वड्याची भाजी जशी बनवतो तशीच बनवायची. कढईमध्ये थोडंसं तेल, यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, त्यानंतर आलं, लसूण, मिरचीचा खरडा घातला. इथं मी 3 उकडलेले बटाटे घातले. तुम्हाला किती टाकोस बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही बटाटे घाला. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस पिळून छान भाजी 2 मिनिटं परतून घेतली. आता इथं मी आधी छोट्या छोट्या चपात्या बनवून घेतल्या होत्या. यामध्ये एक साईडला तयार करून घेतलेली भाजी ठेवली आणि दुसऱ्या साईडला चटणी ठेवली. ही तिखट चटणी मी वडापावच्या रेसिपीमध्ये दाखवली आहे, त्यामुळे आज दाखवली नाही. चटणीची बाजू भाजीवरती पलटी करून व्यवस्थित प्रेस करून घेतलं. आता गरम तव्यावरती थोडंसं बटर घालून दोन्ही साईडनं चपात्या छान खरपूस अशा भाजून घ्या. तुम्हीच एखादं या रेसिपीला नाव सुचवा. आम्हाला वडापाव इतका आवडत असून सुद्धा हे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जबरदस्त लागत होतं. खरंच तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं